तर बाबा माझे असाच फॉलोअप घेत असतात. 1-2 दिवसांनंतर माझ्या अभ्यासाची तयारी कशी चालू आहे ती बघतात. म्हणजे अभ्यासाला मदत पण करतात. आणि अजून सगळ्या लहान मुलांना सांगायचं आहे की तुम्ही तुमचे जे पॅरेंट्स असतील, आई बाबा, मम्मी पप्पा जे काही म्हणतात तुम्हाला फुल्ली फोर्स करतात अभ्यास करायला. कधी कधी खूप राग येतो तुम्हाला, कधी कधी खूप कंटाळा येतो असतं किंवा मोठं नसतं. मंदिर असतं. सो आता जाऊ तिकडे या. छोटं नाही, जवळचं मंदिर आपल्या. सॉरी फॉर व्हेरी गुड करेक्शन. ईश्वरीने करेक्ट केलंय मला की छोटं नाही, जवळचं मंदिर आहे, म्हणून आम्ही तिकडे चाललोय. सो ईश्वरी, टेल मी हाऊ द हेल युअर स्टडीज गोइंग ऑन? Very nice. What preparation you are doing for your studies? All types of studies. I'm telling you what preparations, how you are preparing it. First, I am reading that book. After that, I am reading the questions, answers. After that, a workbook. Revision worksheet. And revision. Okay. So if you are you are studying a CBSE pattern, then I think so it is little bit hard than state board, because I am looking after that you are so much books, you are this much study, all these. So it is getting burden. No. Are you getting burden No. of study? No. Is it going well for you? Yes, sir. It is going well. And your school studies, it means your classroom studies are enough to prepare the exam, or you need anything else support? I don't want else support, but only class. Okay, only Tuition. class tuition required, because of I think so it is CBSE pattern, Yes. correct na? So okay, how much papers you have done 2. up to now? 2 papers are done. Which are that? Computer and EVS. Computer and EVS. And next paper will be Maths. maths. Is it your favorite? I think so. Yes. Na? Yes. And which one is hard for you? English. Computer and EVS. EVS is hard. EVS. Only science. Only science hard. So if you are focusing on that subject, that will be easy for you in coming That times. exam is done. Okay. So wish you the best. I hope that you will perform well in your upcoming exam, and after that we will be celebrating. Yes? We are going a trip to. Konkan, our favorite, our native place. Okay? I love Konkan. Yes. तर बाबा माझे असाच फॉलोअप घेत असतात. 1-2 दिवसांनंतर माझ्या अभ्यासाची तयारी कशी चालू आहे ती बघतात. म्हणजे अभ्यासाला मदत पण करतात. आणि मला क्लासला पाठवतात, पण मला जायचं नसतं. पण हे मला माहिती आहे की म्हणजे हे सगळे माझ्या चांगल्यासाठीच आहे, म्हणून मी क्लासला जाते, अभ्यास करते. आता मला असं सांग, समजा एखादी लहान मुलं असतात, यांचं जेव्हा मोठी होतात, त्यांना चांगले मार्क्स मिळतात, IAS ऑफिसर होतात, चांगल्या पोस्टला जातात, त्यावेळेला मग कुणाचं भलं होतं? आमचंच. म्हणजे त्या मुलांचं भलं होतं. त्याच्यासाठी मग पॅरेंट्स जे असतात ना, ते मागे लागतात अभ्यासाच्या. कळलं? त्याच्यामुळे अभ्यास करा व्यवस्थित. आणि काय म्हणू शकतो त्याला, अजून सगळ्या लहान मुलांना सांगायचं आहे की तुम्ही तुमचे जे पॅरेंट्स असतील, आई बाबा, मम्मी पप्पा जे काही म्हणतात तुम्हाला फुल्ली फोर्स करतात अभ्यास करायला. कधी कधी खूप राग येतो तुम्हाला, कधी कधी खूप कंटाळा येतो, पण त्याच्यामागे काय उद्देश असतो आईबाबांचा ते समजून घ्यायचं. काय असतो ईश्वरी सांग? आपल्या भल्यासाठीच करतात ते. आपण मोठे होऊन चांगलं काम करावं, चांगली नोकरी मिळवावी, किंवा मोठ्या पदावर म्हणजे उभं राहावं, ह्याच्यासाठीच करतात. व्हेरी गुड. बघा आता ईश्वरीला कळलंय की नाही की शिकायचं कशासाठी, किंवा आईबाबा जर का आत्ता ओरडले असतील पण पुढे जाऊन ते त्यांच्या मुलांच्या फायद्यासाठी करत असतात. हे आता लहान मुलांना कळतं, ईश्वरीला कळतंय. तर त्याच्यासाठी ती ॲग्री करते की क्लासला जाणे, अभ्यास करणे वगैरे, चांगले मार्क्स पाडणे. जय भोलेनाथ, जय शिवशंकरा माय बापा. ओम नमः शिवाय. चला तर मग महाशिवरात्रीच्या निमित्ताने महादेवाचं दर्शन घेऊया. भोलेनाथ म्हणजेच असे देवाधिदेव आहेत की
ते रावणासारख्या एका राक्षसाला सुद्धा प्रसन्न झाले. त्यांची तपश्चर्या किंवा त्यांची सेवा, त्यांचे जर का आशीर्वाद घेतले तर ते सहजरित्या कोणालाही आशीर्वाद देऊन मोकळे होतात. ते त्याला पावत असतात, म्हणून त्यांना भोलेनाथ असं म्हणतात. तर त्याच्यामुळे आपण आज त्यांचं दर्शन घ्यायला चाललो आहे. आपल्या इथलंच छोटंसं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आता मंदिराला छोटंसं म्हणणे ही एकतर चुकीची गोष्ट आहे. काय प्राजक्ता? मंदिर कधी छोटं नसतं किंवा मोठं नसतं. मंदिर हे मंदिर असतं. सो आता जाऊ तिकडे. छोटं नाही, जवळचं मंदिर आपल्या. सॉरी फॉर व्हेरी गुड करेक्शन. ईश्वरीने करेक्ट केलंय मला की छोटं नाही, जवळचं मंदिर आहे, म्हणून आम्ही तिकडे चाललोय. छोटं आणि मोठं असं काही नसतं, बरोबर ना? बाकी सगळी मंदिरं लांब आहे. म्हणजे कधीतरी लहान मुलं पण एखादी गोष्ट अशी इंटलेक्च्युअली बोलून जातात ना की तुम्हाला ते मान्य करावं लागतं. काय प्राजक्ता? काय बोलली कळलं ना? छोटं नाही, जवळचं मंदिर. बरोबर आहे. चला, व्हेरी गुड. सी इज अ गुड गर्ल ॲक्च्युली. चलो निघायचं. प्लीज डोंट वेस्ट माय टाइम. ओके, तुम्हाला तुमचा वेळ इम्पॉर्टंट नसेल, पण मला माझा वेळ इम्पॉर्टंट आहे, मला महत्त्व आहे, लक्षात घ्या. मग आय एम टेलिंग यू फायनल. इट्स अ फायनल वॉर्निंग. बघा कोण लक्ष देते माझ्याकडे. एकाने तरी मला नोटीस केलं. एवढा वेळ बोललोय मी तुम्हाला. नोबडी नोटीस मी यार इन दिस होम. चलो, कशी वाटते? हा, टायर वगैरे पण ओके आहेत ना? ते असेल एवढं हे नाही. प्लास्टिकचं आहे. प्लास्टिक नाही ना? चेंज करून. हॅपी जमेल का तुला चालवायचं? हा, मंदिर जाके आते तब तक रेडी करके रखो. हाँ, चला आपण मंदिरात जाऊन येऊया. चला. लाईन आहे भरपूर. तरी कमी आता, संध्याकाळी खूप असते. त्यामुळे संध्याकाळी आलो होतो आम्ही, खूप गर्दी होती. डोलतो मातलेल्या शिवारात तो. हॅपी मूड ना? नाकाला सुरसुरलं आहे तेवढी. यांचं बघ सिलेंडर आला. वा, तर मंडळी असा होता आपला आजचा दिवस. महाशिवरात्री, त्याच्यानंतर महादेवाचं दर्शन, ईश्वरीला आम्ही घेतलेली सायकल. नाव ईश्वरीचं आहे, पण घेतलेली आहे मॅडमसाठी, कारण बरेच दिवसांपासून त्यांनी सायकल चालवलेली नाही आहे. त्याच्यामुळे पण आम्ही दोघी चालवणार. हां, तुम्ही दोघी चालवणार माहिती. आणि घेतल्यानंतर ईश्वरीचा असा उत्साह होता ना, मी 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 मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे. म्हटलं थांब जरा, घरी जाऊया, शांततेत जाऊया, की नाही? सो असं होतं. सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत.
भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच एखाद्या नवीन फॅमिली ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. आता सध्या तरी आम्ही जेवून घेतोय. मस्तपैकी भात कालवला जात आहे. उपासाची खिचडी म्हणजे प्रसादाची खिचडी आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. ओके बाय बाय.